मिरजेत मंगळवारच्या आठवडा बाजारामुळे वाहतूक कोंडी, नागरिक त्रस्त। मिरज शहरातील गणेश तलाव व मंगळवार पेठ परिसरात भरवण्यात येणाऱ्या मंगळवारच्या आठवडा बाजारामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी होत असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। बाजार थेट रस्त्यावर भरवला जात असल्याने वाहन चालक, पादचारी तसेच व्यावसायिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। प्रत्येक मंगळवारी मोठ्या संख्येने विक्रेते रस्त्यावरच आपली दुकाने थाटत असल्याने रस्त्याची रुंदी कमी होते। या भागात आधीच वाहतुकीचा मोठा ताण असून एकाच मार्गावरून सर्व वाहतूक सुरू असते। परिणामी बाजाराच्या दिवशी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका, शालेय वाहने तसेच इतर अत्यावश्यक सेवांच्या वाहनांनाही मार्ग काढणे कठीण होत आहे। अनेकदा नागरिकांना तासनतास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागत आहे। दरम्यान महापालिकेचे अतिक्रमण पथक आणि वाहतूक शाखेकडून या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे। काही लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे कारवाई होत नसल्याची चर्चा परिसरात असली तरी याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही। याशिवाय वाहतूक नियंत्रणासाठी वापरण्यात येणारी क्रेनही बंद अवस्थेत असल्याचे समोर आले आहे। क्रेनसाठी आवश्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती नसल्याने अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईवर परिणाम होत असल्याची माहिती मिळत आहे। वाहतुकीची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आठवडा बाजारासाठी स्वतंत्र जागा निश्चित करावी, रस्त्यावरील अतिक्रमणे हटवावीत आणि वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। महापालिका प्रशासन व वाहतूक पोलिसांनी तातडीने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे।